मनुष्य कोणत्याच शास्त्रामध्ये बसायला तयार नाही. शास्त्राची निर्मिती कोण केली? मनुष्यानेच केली आहे. मनुष्य त्याच्या पुढचा आहे. वैचारिक लेवल कुठे भटकून राहिला हे पाहायला पाहिजे आणि संपूर्ण व्यक्तिमत्व पकडून त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मनुष्याला शास्त्रामधून पकडताच येत नाही. बरोबर. त्याला जर तुम्हाला पकडायचं असेल तर त्याच्यामध्ये घुसावं लागेल. आणि इथं महत्वाचा मुद्दा असतो काउन्सिलिंगचा. काउन्सिलिंग इथं महत्वाचा पार्ट आहे काउन्सिलिंग. काही लोक म्हणतात बरं का, ज्यांचे आई वडील खूप लेवलवर पोहोचले त्यांचे मुलं असेच होतात, शक्य नाही असं. नाही हे आपण निर्माण केलेला थॉट आहे. ऍक्च्युअल मध्ये यांच्या मनाची घडण कुठं तरी चुकीच्या प्रकारे डिझाईन झाली किंवा वेगळ्या प्रकारे डिझाईन झाली. आपण बोलून राहिलो काय आणि आतमध्ये काय हे अलाईन नाही होते. जे भविष्य आहे आणि त्याच्यासोबत आपली स्वतःची सृष्टी अलाईन नाही होऊन राहिली. बरोबर बरोबर. हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. मेडिसिन चुकीची नाहीये, शास्त्र माझ्या हिशोबाने कोणतंच चुकीचं नाही. वेगळ्या कसोटीवर घासल्यानंतर ते शास्त्राला आपण त्याला उपाधी देतो, काही शास्त्र आहे बाबा, बरोबर, पण त्याला चुकीचं म्हणता येत नाही. म्हणताय मग रिझल्ट नाही उराला याचा अर्थ शास्त्राला दोष देता येणार नाही. तू दोष द्यावा लागेल त्या व्यक्तीला का नेमकं बाबा तू कुठं गडबड करू राहिला. एखादा व्यक्ती दारू जर पित असेल ना, त्याला एक पॅक घेतो म्हणलं, आता त्यांच्या राशनागा त्याला 30 जे काय असेल ते, तर त्याला नशा यायची. पण काही एका ठराविक वेळेने जर पाहतो म्हणलं त्याला एका पॅकनं काहीच होत नाही. का? कारण शरीराने त्याला एक्सेप्ट केलं. बरेचसे लोक मेडिसिन घेतात झोप येण्याकरता. एक गोळी घेतली झोप येते, पण काही ठराविक वेळेनंतर एका गोळीने त्यांना काहीच फरक नाही पडू राहिला. 2 गोळ्या घ्यायला लागल्या, 3 गोळ्या घ्यायला लागल्या. एका ठराविक वेळेनंतर जर पाहतो म्हटलं गोळ्याचा इफेक्टच नाही होणार. बरोबर. मग काय झालं इथं? मनुष्याने प्रगती केली. नमस्कार, टॉक विथ अनिरुद्ध मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याच जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा बरीच जी लोक आहेत जी आता पॉडकास्ट पाहतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत किंवा बेल आयकॉनवर क्लिक केलेलं नाही आहे, तर त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण सबस्क्राईब करा चॅनल आणि सबस्क्राईब करून थांबू नका, तर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून कोणताही पॉडकास्ट तुमच्याकडून चुकणार नाही. काय होतं, आपण इथं गेस्टला बोलवतो, गेस्टकडून खूप चांगल्या पद्धतीनं माहिती घेतोय, पण फार कमी लोकांपर्यंत ती पोहोचती आहे किंवा फार कमी लोक ते पाहत आहेत. आता मी जर एवढा प्रयत्न करत असू तर त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझी एक विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून कोणत्याही गेस्टचं जे मार्गदर्शन आहे किंवा ज्या कोणत्या गेस्टला मी बोलवलेलं आहे त्या गेस्टचे सगळे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. दुसरी एक गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची आहे की बरेच प्रेक्षक माझे असे आहेत की जे पॉडकास्ट पाहत आहेत पण 5 मिनटं 7 मिनटापर्यंत जात आहेत आणि मग तिथून मागं येत आहेत. तर असं नका करू, कारण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. आपण अर्धवट माहिती घेऊन जर आपण बाहेर पडत असू तर मग ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. आपण अर्धवट माहिती नको घ्यायला, आपण पूर्ण माहिती घ्यायला हवी आणि त्यासाठी पूर्ण पॉडकास्ट पाहायला हवा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल, पूर्ण माहिती मिळेल कुठल्याही क्षेत्रामधली. डन. आपण सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करूयात, बेल आयकॉनवर क्लिक करूयात आणि पूर्ण पॉडकास्ट पाहूयात जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. ओके. आता उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल की आपण आज कुणाला बोलवणार आहे, बरोबर. आपण अशा सरांना आज बोलवलेलं आहे की ज्यांचा पहिला पॉडकास्ट आपण घेतलेला आहे आणि तो खूप सुंदर गेलेला आहे. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती, बऱ्याच लोकांनी मला पर्सनली फोन करून सांगितलेलं आहे, चॅनलवर सांगितलेलं आहे की त्या सरांना पुन्हा एकदा तुम्ही बोलवा आणि आमच्या मनातले काही प्रश्न आहेत तर ते सरांना विचारा. आणि त्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली की सर पुन्हा एकदा प्लीज माझ्या पॉडकास्टमध्ये या आणि आमचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना थोडं मार्गदर्शन करा. आणि त्यासाठीच मी सरांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. तर आपण स्वागत करूयात ताराचंद जयसिंगपुरे सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि या पॉडकास्टमध्ये आलात सर, तर याबद्दल मी खरंच आपले आभारी आहोत की तुम्ही खरंच आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिलात. उलट त्यानिमित्ताने मला पण बोलायला चान्स मिळत आहे. तुमच्या जे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांना संपर्क साधण्याचा, त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी घेण्याचा चान्स मिळत आहे, त्याबद्दल मी तुमचे पण आणि तुमच्या प्रेक्षकांचे पण आभार व्यक्त करत आहे. ओके. काय झालं सर की मधले आपला पॉडकास्ट झाला त्याबद्दल आपण काउन्सिलिंगबद्दल खूप छान माहिती दिली, पण काही प्रेक्षक जे आहेत त्यांच्या मनामध्ये काही अजून प्रश्न राहून गेले. म्हणजे आपण मागच्या काउन्सिलिंगमध्ये
बऱ्याच वेळेला आजारांवर बोलत होतो हो की मानसिक आजार असतील, काही शारीरिक आजार असतील, किंवा एखाद्या माणसाला आजार असतो पण त्याला तो जाणवत नाही किंवा कळतच नाही की मी आजारी आहे. आणि काउन्सिलिंग करणं म्हणजे जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो की लोकांना असं वाटतं की मी एखाद्या माणसाकडनं काउन्सिलिंग करणं म्हणजे मी काय वेडा झालोय का, की मला काय वेळ लागले का मी तिथं जायचंय म्हणून. मग नेमके ते आजार काय आहेत, किंवा मला ते लक्षात आलं नाही किंवा माझ्या प्रेक्षकांनाही नाही की नेमकं आजार म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं. आणि त्यासाठीच मला वाटतं मी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. तर मला ते आणि माझ्या प्रेक्षकांना ते जाणून घ्यायला आवडेल की आजार म्हणजे नेमकं काय. नाही, आजार म्हणजे सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं जसं आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. आपण जे दिनचर्या मध्ये जीवनाची एक आपली साखळी जी असते, जगण्याची जी पद्धत असते, त्यामध्ये कुठंतरी शरीरामध्ये काही प्रश्न तयार होतात. कोणाला डोकं दुखू राहिलं, कोणाला मायग्रेनचे प्रॉब्लेम आहे, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. आता बीपी वाले म्हणा, डायबिटीज वाले म्हणा, हे पण आजारामध्येच मोडतात खरं पाहिलं तर. पण त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं का बाबा याला काय आता एक गोळी घेणे जगणे, त्याचा काही अंत नाहीये. अंत नाही. पण काही असे आजार असतात की त्यांना प्रश्नचिन्ह तयार होते. अरे यार आपले गुडघेच का दुखून राहिले. आता बरेचसे प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम लोकांना सांगता येत नाही, जसे पाईलचे प्रॉब्लेम म्हणा, हार्टचे प्रॉब्लेम म्हणा, पोटाचे प्रश्न म्हणा, ते सगळे आजारामध्ये मोडतात. सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर आजार म्हणजे आपलं शरीर आपल्या दिनचर्यासोबत अलाइन होत नाही आहे, किंवा आपण जे जगून राहिलो त्या जगण्यामध्ये आपलं शरीर आपल्याला प्रश्न करत आहे. सिंपल शब्दामध्ये त्यालाच आपण आजार म्हणतो. आजार म्हणतो. ओके. आता हे जे आहेत आजार, हे फक्त वैचारिक असू म्हणजे हे आजार फक्त शारीरिक असू शकतात का ते वैचारिक आजार पण आहेत काही? अनिरुद्ध, खरं सांगायचं झालं तर माझं वैयक्तिक मत असं आहे, आणि हे वैयक्तिक मत माझ्या अनुभवातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे असं नाही का मी डायरेक्ट बोलून राहिलो. गेल्या 25 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करून राहिलो. आजार कोणताही असो, कोणताही, बरं का, हा शब्द जसा आहे तसाच पोहोचू द्या, कोणताही आजार जो असो त्यामागे तुमच्या मनाचा आणि तुमच्या विचाराचा वाटा आहेच. म्हणजे प्रत्येक आजारामध्ये विचारांचा परिणाम होतो, त्याशिवाय आजाराची निर्मिती होतच नाही. कोणताही आजार असो, बरं का. म्हणजे हा भ्रम आहे का बाबा इन्फेक्शन झालं म्हणून मला असं झालं, वातावरण बदललं म्हणून माझं डोकं दुखू राहिलं किंवा सर्दी राहिली. शेवटी तुम्ही हे पण मान्यच केलं ना, कशा वातावरणामध्ये मला अशा प्रकारचा त्रास होतो. म्हणजे आपण तुमचा एक विचारच झाला. बरोबर. म्हणजे कोणत्याही विचाराच्या, म्हणजे आपण जर विचार करतो म्हणलं तर कोणताही आजार असो त्यामागे विचाराचा, तुमच्या मनाचा हा वाटा खूप मोठा असतो. आणि त्याचवर आपण प्रकाश टाकण्याकरता करता आपण भेटलेलो आहेत. हो हो हो. मी तुम्हाला काही 1-2 उदाहरण देतो. बघा, समजा एखाद्या व्यक्तीला एक कॉल आला, घरी लोक बसलेले आहे आणि सहज कॉल आला आणि त्यांनी उचलला, आणि त्या कॉलमध्ये माहिती मिळाली का अपघात झालेला आहे. आता त्या गाडीमध्ये किंवा जी घटना घडली त्या अपघातामध्ये यांचा जर कोणी जवळचा व्यक्ती असेल, मामा, काका, आणखीन आपण खाली येऊ, सून, मुलगा, तर काय होते, तिथंच त्यांचं शरीर पूर्ण असं गळून पडल्यासारखं होते. एनर्जी लेस होते, हृदयाचे ठोके वाढायला लागतात, अचानकपणे त्यांना अस्वस्थता यायला लागते. अशा कितीतरी घटना घडलेल्या आहे. आणि आपण जुने जर पिक्चर पाहिले ना त्यामध्ये आपल्याला जाणवतात, तर त्यावेळेला बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक आले, काही काही लोकांना ऑन दी स्पॉट ऍडमिट करावं लागलं. म्हणजे तुमच्या कानावर एक शब्द पडला का अपघात झाला, आणि त्या अपघातामध्ये कोणीतरी तुमचं जवळचं होतं, त्याची लिंक होती. बघा बरं का, म्हणजे शब्द कानावर पडल्यामुळे अटॅक नाही आला, जो व्यक्ती तिथं तुमचा होता ना कोणीतरी, त्याची लिंक होती. अरे हा माझा मुलगा होता, मुलगा म्हटल्यानंतर पटकन भविष्यासोबत लिंक लागली, अरे हे माझा घरचा व्यक्ती होता, ती म्हटल्याबरोबर बाकीच्या लिंक लागल्या, आणि त्या लिंक अचानकपणे तुटल्या. जशा अचानक तुटल्या त्या विचाराचा आघात डायरेक्ट तुमच्या शरीरावर झालेला झाला. म्हणजे विचाराने काम केलं. बरोबर. मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. मी का माझ्या मित्राकडे गेलो होतो, त्याच्या आईची तब्येत बरोबर नव्हती, 74-75 या म्हणजे एज मध्ये त्या असतील, 74-75. हो. आणि बऱ्याच दिवसाचे डॉक्टर चालू होते. माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसात सुरू होतं का जायला पाहिजे, भेटायला पाहिजे, जायला पाहिजे, पण या कामावर बाकीच्या गोष्टीवर जाता येत नव्हतं. पण एक दिवशी वेळातला वेळ काढून मी त्यांच्याकडे गेलो. त्याला 3 बहिणी होत्या, 3 बहिणी त्याच्या मोठ्या होत्या, लहान तो होता सर्वांमध्ये. गेल्यानंतर एक बहीण, 2 बहिणीची लग्न झाली होती, एक बहीण घरामध्ये होती, आणि आई आजारी होती. त्यांच्या वडिलाच्या चेहऱ्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर, स्वतःच्या चेहऱ्यावर, आईच्या चेहऱ्यावर जाणवत होतं का बाबा एवढा पैसा आपण खर्च करू राहिलो पण आउटपुट नाही येऊ राहिला. आणि त्यांची मिसेस प्रेग्नेन्सीच्या माध्यमातून माहेरी गेली होती.
आणि त्याला माहिती होतं का डिलिव्हरी कधी पण होऊ शकते बरं का. पण त्या आईच्याच आजारामुळे त्याला काही जाता येत नव्हतं. आम्ही चर्चा करत होतो आणि तेवढ्यात फोन वाजला आणि फोन वाजला अचानकपणे त्यांना निरोप मिळाला का मुलगा झाला. जसा निरोप मिळाला अचानकपणे घरातलं वातावरण बदललं आणि ती आई जी झोपली होती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर अरे पेढे आण, तिथूनच पेढे आण, त्याला फोन कर, याला फोन कर, त्याला फोन कर. आणि एवढा त्याच्या चेहऱ्यावर उत्साह होता अक्षरशः अनिरुद्ध म्हणजे त्यांना उठता येत होतं, त्या बसल्या झाल्या आणि त्यांची उठण्याची तयारी होती. अक्षरशः मी त्यांना त्याचे मिस्टर थांब 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 तसे तू हलू नको कोणी जास्त. त्यांच्याकडे जे प्रश्न होते त्यांना तिथे लिंक लावल्या पण त्यांना काही हलू नाही दिलं जास्त. बरोबर. आणि अचानकपणे वातावरण बदललं, चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. मी तिथून 8 ते 10 दिवसानंतर परत गेलो. त्यावेळेस मित्र तर घरी नव्हता, चायलाच भेटलो आणि त्यावेळेस त्या किचन मध्ये होत्या आणि मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हटलं काकू आता तुमच्याच हातचा चहा द्या मला करून. मीच देणार आहे, सुनबाई आहेच नाही ना घरामध्ये म्हणे. आणि त्यांनी मस्त चांगल्या प्रकारे चहा दिला. 74-75 त्या एजमध्ये त्या होत्या. परिस्थिती अशी होती का त्यांना उठता पण येत नव्हतं आणि त्यांना 3 मुली होत्या पहिल्याच. त्यांच्या डोक्यात तो एक खटका होता का मुलगीच होती. आता मुलगीच. आणि ज्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं होतं ना तिथे पण पहिल्या 2 मुली होत्या, नंतर मुलगा झाला होता. ओके. तर या आईला असं वाटलं त्यांच्या मित्राच्या आईला काय इकडेही पाहिलं तरी पहिल्या 3 मुली आहेत, तिकडे पाहिलं पहिल्या 2 मुली आहेत. आणि आजकाल मुलं जास्त लेकरं ठेवत नाही, 1 किंवा 2. तर त्यांच्याकडे तो पण एक प्रश्न होता. नंतर मला समजला आपल्याला वंशाला दिवा राहणार का नाही राहणार. ते म्हणजे पूर्वीच्या काळाच्या लोकांच्या कल्पना होत्या पण त्या आईच्या डोक्यामध्ये तो प्रश्न होता. आणि अचानकपणे ज्यावेळेस तिला समजलं का मुलगा झाला, जे तिच्या डोक्यातली संकल्पना होती डायरेक्ट तुटली तिच्या डोक्यात. म्हणजे तिच्या शरीरामध्ये उत्साह संचारला. म्हणजे तुमच्याकडे निगेटिव्ह विचार असो का पॉझिटिव्ह विचार असो, दोन्ही याचा तुमच्या शरीरावर अटॅक होतो म्हणजे होतोच. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अशी एक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा अशा प्रकारे काम करून राहिली, त्या यंत्रणेला हे समजत नाही का हा विचार केल्यानंतर आपल्याला अटॅक येऊ शकतो किंवा हा विचार केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एनर्जी कमी होऊ शकते का हा विचार केल्यानंतर आपल्या शरीराची एनर्जी वाढू शकते. तिला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही जो शब्द का जो विचार त्या यंत्रणेपर्यंत पोहोचणार त्यावरती कामच करणार. म्हणून जे साधू संत म्हणायचे, जुने लोक म्हणायचे बाबा चांगले विचार करा, चांगले विचार करा, सगळं काही आपल्या हाती आहे. त्याचं कारणच ते होतं का त्यांना माहिती आहे हे विचार केल्यानंतर त्या विचाराचा परिणाम होऊन राहिला. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या विचाराचा परिणाम होऊन राहिलाय. म्हणजे कोणताही आजार असो, कोणतेही प्रश्न असो, त्याचा तुमच्या शरीरावर, तुमच्या जीवनावर परिणाम होतो म्हणजे होतोच. आणि त्या यंत्रणेला खरं पाहिलं तर आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि कुठेतरी विचार करायला पाहिजे, कधीतरी आपण समजून घेतले पाहिजे. असे कोणते विचार आहेत जे रटगराने असतात, जे प्रॉब्लेम असतात, प्रश्न असतात. असं तर शक्यच नाही की जीवनामध्ये त्या गोष्टी असणारच आहे. बरोबर. पण तुम्हाला टिकमार्क करता आला पाहिजे का बाबा याला वारंवार मी सगळं बसणार नाही. बरोबर. असे काही विचार आहे याला काय ते एवढा स्पष्ट करू. ठीक आहे आपल्याला 2 महिने आता इथून पुढची परिस्थिती खराब आहे तर ठीक आहे ऍक्सेप्ट करून टाकू, ऍक्सेप्ट करूयात. पण त्याच्यासोबत खडत नाही बसू रोज ते घराने गाऊ नाही. म्हणजे हे सत्य आहे आणि त्याला समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या कोणत्याही आजाराची लिंक तुमच्या विचारासोबत लागतेच. ओके. म्हणजे प्रत्येक आजार हा विचारातूनच निर्माण होणार आहे. होतोच. आणि आता पुढे चालता आपल्याला त्या गोष्टी आणखी स्पष्ट होईल. हो, पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून ते स्पष्ट होतील. सर, बऱ्याच वेळेला आता तुम्ही जसं म्हणालात की आजार जे आहेत ते विचारातून स्पष्ट होतात, म्हणजे ते बळावतातही आणि कमीही होतात. आता मी बऱ्याच वेळेला ऐकलंय, म्हणजे परदेशामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये पण ते प्लेसिबो इफेक्ट वगैरे करतात बऱ्याच वेळेला, आणि मी ऐकलंय पण, आणि मला त्याबद्दल एवढं काही नॉलेज नाही, पण मी बऱ्याच वेळेला बघितलंय की ते प्लेसिबो इफेक्टनी काही लोकांचे हे बघितले जातात, म्हणजे तुमची मानसिकता जी आहे त्याची लेवल काय आहे ते बघितलं जातं. तर ते नेमकं काय असतं? खरं म्हणजे तो एक दिलेला शब्द आहे प्लेसिबो नावाने. म्हणजे काही लोकांनी संशोधन केलं, खास करून हे प्रयोग आउट ऑफ कंट्रीमध्ये बऱ्यापैकी रन झालेले आहे. तर त्यामध्ये बघा त्यांनी त्या शब्दाच्या म्हणजे तो शब्द जो काढला त्यामध्ये थेरपी कशी होती त्यांची का असे काही 100 लोक ग्रुपने त्यांनी बाहेर काढले एकाच आजाराचे आणि त्यांना 2 भागामध्ये डिवाइड केलं. 50 लोक वेगळे, 50 लोक वेगळे, आणि 2 हॉलमध्ये या 50-50 लोकांना ठेवलं. एकाच आजाराच्या 100 लोकांना बाहेर काढलं आणि 50 लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली जे वेगळ्या हॉलमध्ये होते, आणि दुसऱ्या 50 लोकांना ट्रीटमेंट नाही दिली.
पण त्यांना भास दाखवला की आम्ही ट्रीटमेंट देऊन राहिलो. इंजेक्शन दिलंच त्यांना, पण त्या इंजेक्शन मध्ये पाणीच होतं. ओके. गोळ्या दिल्या, त्यांना मेडिसिन दिली, पण ते मेडिसिन फक्त दाखवण्याकरता मेडिसिन होती. एक प्रकारचे व्हिटॅमिन म्हणा का नॉर्मलच्या गोळ्या असतात ना, त्या गोळ्या त्यांना दिल्या होत्या. त्यांना ट्रीटमेंट नव्हती दिली. ओके. आणि त्यांनी ते संशोधन केलं काय आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर हे लोक कुठे पोहोचतात. आणि त्यांच्या असं लक्षात आलं काय 1 महिन्यामध्ये जे टप्पे होते ना, 1 आठवड्याचे, 15 दिवसाचे, प्रत्येक टप्प्याप्रमाणे दोन्ही ग्रुप सारख्याच लेवलला रिकव्हर होत होते. म्हणजे 50 लोक जो प्रॉपर ट्रीटमेंट देत होते हे सुद्धा त्याच प्रकारे रिकव्हर होऊ राहिले होते, आणि दुसरे 50 सुद्धा त्याच प्रकारे रिकव्हर होत चालले होते. काहीच फरक नव्हता. म्हणून त्यांनी तो प्लेसिबो इफेक्ट म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. का बाबा ऍक्च्युअल मध्ये तुमच्या मनामध्ये जो विचार असतो, एक भावना असते, मला बाहेर पडायचं आहे, मला चांगलं व्हायचं आहे. का सरांनी मला आता ट्रीटमेंट प्रॉपर दिली, काही डॉक्टर खूप चांगले आहे, काही यांनी खूप सुंदर मेडिसिन दिलेली आहे मला, काही म्हणजे डॉक्टर खूप एज्युकेटेड आहे, ही भावनाच तुम्हाला अर्ध रिकव्हर करत असते. आणि बरेचसे आजार खरं पाहिलं ना का त्या विचारांनाच कव्हर होत असतात. म्हणून मग काही लोक म्हणतात ना, भाव तिथं देव. ऍक्च्युअली खरी गोष्ट तीच आहे का तुमची भावना जर प्रॉपर बसली आणि तिथं जर त्या प्रकारच्या खरंच मेडिसिन प्रॉपर चालून आल्या तर तो व्यक्ती रिकव्हर व्हायला वेळ लागत. आमच्या संस्थेमध्ये एक मॅडम होत्या, त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं मला. त्यांची सासूबाई, म्हणजे ते चुलत सासूबाई होती, त्यांच्या रिलेशनमध्ये होत्या. त्यांचं वय 75-76 वर्ष होतं सासूबाईचं, आणि त्यांना कॅन्सर झाला होता. अनएज्युकेटेड होत्या, शिक्षण काही झालं नव्हतं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. दवाखान्यामध्ये न्यायचे, दवाखान्यात मोठमोठे बोर्ड लावले होते, स्पेशल कॅन्सरचा आजार असल्यामुळे त्याच दवाखान्यामध्ये नेलं त्यांना. पण त्यांना काही वाचता येत नव्हतं, पाहायच्या आपल्या बसायच्या, डॉक्टर ट्रीटमेंट द्यायच्या, चेक करायच्या, घरी यायच्या. पण हळूहळू त्यांची मानस्थिती आणि शारीरिक अवस्था खालावत चालली होती. आता डॉक्टरांना क्लिअर माहित होतं की तर वाचणार नाहीये, कारण कॅन्सर त्या लेवलवर होता, वाचण्याचे चान्स खूपच कमी आहे. पण कमीत कमी इतक्या स्पीडनं खाली नाही जायला पाहिजे, हा डॉक्टरांचा प्रश्न होता. पण डॉक्टरांनी काय केलं, त्या घरच्या लोकांना म्हणजे नेमकं काय, म्हणजे घरची परिस्थिती काय बाबा, म्हणजे त्या कशा जगतात, बोलतात, काही नाही बोलतात. त्यावेळेस घरच्या लोकांनी सांगितलं का सेपरेट एक रूम दिली आहे आम्ही त्यांना, त्या रूममध्ये राहतात. आता VIP लोक होते, नोकर चाकर घरामध्ये होते, त्यामुळे ते जेवण खाऊन त्यांना तिथपर्यंत पोहोचून देतात. जनरली म्हणजे लहान मुलांना आम्ही तिथे पाठवत नाही, किंवा त्यांना पण लहान मुलामध्ये मिक्सअप होऊ देण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. डॉक्टरांना वाटलं म्हणजे ह्या का संसर्गजन्य थोडी आजार आहे, तुम्ही त्यांना असं एकांत वासामध्ये ठेवण्यासारखं केलं, कुष्ठरोगांसारखं, आणि लोक लेकरांना मिक्स नाही होऊ देत. बरोबर. त्यांनी बोलवा पेशंटला, पेशंटला बोलावलं, त्यांना त्या आजीबाईला चेअरवर बसवलं. डॉक्टर उठले, डॉक्टर उठून त्यांच्या कपाळावर मस्त एक त्यांनी चुंबन घेतलं सर्वांसमोर, आणि म्हणजे बघा पेशंट चांगला आहे बरं का, सर्वांसोबत खेळला पाहिजे, सर्वांसोबत मिक्स झाला पाहिजे, सर्वांसोबत एकत्र होऊन तुम्ही लोक जेवली पाहिजे, हे तुम्ही काळजी घ्या, असं म्हणून सोडून दिलं. आता त्या आजीबाई घरी आल्या, त्या दिवसापासून मग त्यांना ते रूम बंद झाली एक प्रकारे, सर्वांसोबत राहायला लागले, लेकरं सहज जायला लागले, त्या लेकरांमध्ये मिक्स व्हायला लागल्या. त्यांना असं वाटलं की डॉक्टरनी चुंबन घेतलं आणि आपण सगळ्यासोबत मिक्स राहिलो, जेवण सोबत करू राहिलो, म्हणजे आपण बरं झालो. आणि अक्षरशः त्या कॅन्सरवर मात करून बाहेर पडल्या. त्या घरच्या लोकांना आणि डॉक्टर लोकांना खूप मोठं शॉकिंग होतं का ह्या पूर्ण बाहेर कसे काय पडल्या, पूर्ण आजारातून त्या स्वतः बाहेर पडल्या, कॅन्सर सारख्या आजारातून. नाही, हे खरंच म्हणजे एकदम शॉकिंग आहे. म्हणजे आपण कधी कधी काही गोष्टी फक्त ऐकतो बरं का, पण आपल्याच मनातली भीती, आपल्याच मनातले विचार, आपलेच काही प्रश्न असे आपल्याच प्रश्न तयार करतात, आपणच त्या खेळामध्ये अटकून जातो आणि गडबड करत चालतो. नाही तर तुमचे जे यंत्रणा आहे शरीराची, मनाची, म्हणजे तुम्ही त्या यंत्रणेमध्ये, म्हणजे असं म्हणतात का सबकॉन्शियस माइंड, मग आपण थोडं सायंटिफिकली जर गेलो, अंतर्मन हे एक प्रकारे जमीन आहे, आणि कॉन्शियस माइंड, बाह्यमन हे शेतकरी आहे. आणि तुम्ही जे विचार करता, ज्या भावना देता, त्या बीज आहे. मग त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्ही जे पेरणार ते 100% उगवणार. मग तुम्ही काय पेरताय, हे तुम्ही काय पेरता त्या जमिनीमध्ये, त्या प्रकारे तुमचं भविष्य तयार होऊन राहिलं. म्हणजे आपण विचाराच्या माध्यमातून जरी पाहतो म्हटलं,
किंवा आता जे तुम्ही प्लेसिबो हा शब्द वापरला त्या माध्यमातून जरी पाहतो म्हटलं, किंवा आता बाकीचे उदाहरण या सर्व माध्यमातून जरी पाहतो म्हटलं, चांगले विचार करा का वाईट विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा का निगेटिव्ह विचार करा, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊन राहिला. आणि हे तुम्हाला कुठेतरी समजलं पाहिजे. सर्वात जास्त मनावर संशोधन झालं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये, सर्वात जास्त संशोधन झालं. आणि त्यावेळेस अनिरुद्ध एक म्हणजे काही गोष्टी अशा पुढे आल्या का ज्या शोल्जरची जे आपले लढणारे शोल्जर असतात, मिलिटरीमध्ये काम करणारे जवान आहे, ज्यांची मानसिक तयारी युद्ध करण्याची होती, त्यांच्या जखमा लवकर भरत होत्या. ओके. त्यांची युद्ध करण्याची तयारी होती, त्यांची एनर्जी त्या प्रकारे काम करत होती. आणि ज्यांची युद्ध करण्याची तयारीच नव्हती, त्यांच्या जखमाच भरत नव्हत्या, त्यांची मानसिकताच त्या प्रकारे काम करत नव्हती. त्यांना अनेक प्रश्न येत होते. अचानक जर न्यूज आली ना का आज युद्ध आहे, आज युद्ध आहे म्हटल्यानंतर भरलेल्या जखमा बऱ्याच लोकांच्या ताज्या व्हायला लागायच्या. अचानक जर न्यूज आली की आता युद्ध नाही आहे, तर बऱ्याच ताज्या जखमा अशा सुकुळल्यासारख्या, अशा नॉर्मल झाल्यासारख्या वाटायच्या. त्यावेळेला काही काही सायंटिस्ट लोकांनी आणि काही काही वेगळ्या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे का काही त्यावेळेला काही काही लोकांचे अंगठे हे पॅरालिसिस गेल्यासारखे लूज पडले होते. ओके. कामच करायचे नाही. अरे मग अंगठा कामच करत नाही ना, बंदूक कशी पकडणार? बरोबर. आणि एक्सरे काढ, सिटी स्कॅन काढ, सर्व काढ, पण काहीच ऑप्शन नाही सापडत. तो अंगठा कामच करत नाही, त्याला सुट्टी देऊन टाका. आणि ज्यावेळेला तो घरी जायचा, अंगठा टकाटक काम करायला लागायचा. घरी आणा पकडून त्याला मग परत, आणि इकडे आणला का परत अंगठा लूज व्हायचा. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा सार जर काढतो म्हटलं तर सार असा निघाला का तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये जो विचार टाकून राहिला तो डायरेक्टच तुमच्या शरीरावर काम करून राहिलेला आहे. मग आज एवढे आजार वाढण्याचं कारण काय? एकीकडे आपण वेगळ्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं तर त्या आजारावर वेगळ्या मेडिसिनच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करून राहिलो. पण आतमध्ये जे पेरलेलं आहे तिथं जसं आहे तसंच आहे. त्याची चाचणी तर काही होऊनच नाही राहिली. त्याला क्लॅरिटी काहीच नाही. आपण शेतामध्ये जरी नांगर टाकतो, इथं तो नांगर टाकायला वगैरे काही ऑप्शनच नाही आहे. ऑप्शनच नाही. बरोबर. मग अशा वेळेला मग इथं काय राहिले, आजार दबून राहिले. आणि तेच आजार, ती एनर्जी वेगवेगळ्या आजाराच्या माध्यमातून इथं बाहेर पडून राहिली किंवा परत त्याच आजाराला बाहेर काढून राहिली. म्हणजे आज मेडिकल सायन्स वेगळ्या माध्यमातून पुढे आलेलं आहे. सर्व गोष्टी आपण करून राहिलेलो आहे. आणि त्यावेळेला समजून राहिला का तो आजार आता बऱ्यापैकी रिकव्हर झालेला आहे. काही दिवसानंतर परत प्रश्न, आणि लोकांचे आजार दिवसेंदिवस वाढतच चाललेले, कमी होत नाही, कंट्रोल करून राहिले. आजचा व्यक्ती त्या आजाराला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू राहिला, आतमधली साफसफाई काही करून नाही राहिला. एक व्यक्ती, म्हणजे आपण आता नावं घेत नाही कोणाचे आणि नाव घ्यायला नाही पाहिजे माझ्या मताप्रमाणे, एका व्यक्तीने मला कॉल केला होता. त्यांचे बंधू मुंबईला ऍडमिट होते. कोरोनाच्या पिरियड मधली ही गोष्ट आहे. आणि सांगायचं झालं ना, हे पण तुम्हाला आता मी तर सांगून देतो, कोरोनाच्या पिरियडमध्ये बरेच लोक मेले ना, आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, त्याच्या मागे महत्वाचं कारण होतं भीती. हे सत्य आहे बरं का, आपण स्वीकारलेलं आहे. त्या वेळेमध्ये बरेचसे लोक मरण्याचं कारण भीती होतं, कारण इतके घाबरले होते ते लोक का त्यांना समजतच नव्हतं आणि ऑप्शन काही सापडत नव्हतं आणि वातावरण भयभीत करणारं झालं होतं. तर त्यावेळेला त्याच पिरियडमध्ये त्या मित्राचे बंधू ऍडमिट झाले होते. मला पण त्यांनी फोन केला होता. जाताना चांगले गेले, नक्कीच काही प्रॉब्लेम होते. त्या घरासोबत माझे बऱ्यापैकी म्हणजे संबंध होते, मला माहिती होता, इतिहास माहिती होता बऱ्यापैकी, कारण काउन्सिलिंग क्लासच्या माध्यमातून परिचय झाला होता माझा. तर त्यावेळेला हळूहळू चालत गेलेला पेशंट अशा प्रकारे ऍडमिट झाला, म्हणजे ऍडमिट झाल्यानंतर अशा प्रकारे प्रश्न तयार व्हायला लागले का त्याची बंधूमध्ये हनुमानची शेपटीसारखी एक एक प्रॉब्लेम वाढतच चालले म्हणे, करायचं काय याचं. आणि अनिरुद्ध ज्यावेळेस तो पेशंट तिथून बाहेर आला, गेलेला पेशंट चालत गेला होता आणि बाहेर आला तो काहीच कामाचा नव्हता. अरे बापरे. म्हणजे अक्षरशः फक्त मृत्यू झाले नव्हते एवढंच म्हणू शकतो, पण त्यांच्या जीवनाला काही नव्हतं. डॉक्टर थकले होते, करायचं काय. मग वरून तर मेडिसिन सुरू होती, ट्रीटमेंट प्रॉपर चालू होती. बरोबर. मग गडबड कुठे होती? गडबड याच प्रश्नावर होती, कारण त्यांच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाचं काय, आणि त्याला हात घालायला काहीच तयार नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणता आम्ही पण त्यासोबत चर्चा करू राहिलो, तुम्ही ज्या प्रकारे चर्चा करू राहिली वरवरची का बाबा ठीक आहे, दुर्लक्ष करा, विचार करू नका, चांगले विचार करा. अरे आतमध्ये एवढी घाण साचलेली आहे आणि तुम्ही त्याला म्हणाल चांगले विचार करा, करणार कसा? आतमध्ये भयभीत झालेली परिस्थिती आहे आणि तुम्ही त्याला म्हणाल दुर्लक्ष करा. अरे दुर्लक्ष करावं कसं त्यांनी? प्रश्न आहे ना. प्रश्न आहे. म्हणजे अशा मनस्थितीत तो व्यक्ती होता. ही आहे
यशस्वी व्यक्ती होते, चांगल्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो का भारतातली चांगली टीम त्या व्यक्तीसोबत काम करत होती. आणि ज्यावेळेस खेळाचा एंड झाला तर गेलेला व्यक्ती चालत गेला, आणला वापस, त्यावेळेस एक प्रकारे त्यांना अस्तित्व काही नव्हतं, फक्त मृत्यू नाही झाले होते एवढाच प्रश्न राहिला होता, बाकी सगळा खेळ संपला होता. इथं महत्वाचा प्रश्न आहे, हे जीवनाची अनंत विचारधारा आहे, अंतहीन हे जीवन आहे. हा, अंतहीन या शब्दाला घेतो म्हणलं तर प्रश्नामध्ये येऊ शकते, हा, पण तरी अंतहीन जीवन आहे बरं का. आणि ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये हा विचार, तुमच्या भावना, हा वाहणारा झरा सतत सुरू आहे. आणि याला कुठंतरी आपण वेगळ्या माध्यमातून कंट्रोल करण्याचा किंवा दिशा देण्याचा प्रयत्न करत होतो. अशा वेगवेगळ्या परंपरा होत्या, त्या परंपरा तुम्ही लोकांनी सगळ्या गायब करून टाकल्या, बंद करून टाकल्या. आज लोकांना प्रश्नच आहे, काउन्सिलिंग बद्दल अवेअरनेस पण नाही, परंपरा बंद झालेल्या आहे, त्यांनी करावं काय. मग ते कोणत न करता मेडिसिनवर डिपेंड झाले, पण मेडिसिनची स्वतःच एक लिमिटेशन आहे. बरोबर. जर त्याचं लिमिटेशन नसतं तर आज आपण अशा प्रकारे बोललोच नसतो का एवढे आजार का वाढत चालले. बरोबर आहे ना. बरोबर. नाही, आपण अनेक पॉडकास्टमध्ये बघितलंय, म्हणजे मागचे पण काही आपले गेस्ट होते, त्यांनी सांगितलं की जसे जसे मेडिसिन म्हणजे मेडिकल वाढत गेलेत, मेडिसिन्स वाढत गेलेत, ॲलोपॅथी सायन्स प्रगती करत गेले, तसं आजारही वाढत गेलेत. म्हणजे मेडिकलनी प्रगती केली तर आजार कमी व्हायला हवेत जनरली, पण मेडिकल जसं वाढत गेलं तसं आजार पण वाढत गेलेत आणि तशी औषधं पण वाढत गेलीत, म्हणजे कमी नाहीच झालेली. म्हणजे पूर्वी प्रथा होत्या, परंपरा होत्या, तर ह्या प्रथा परंपरा कुठेतरी नाशवंत पावत चालल्यात, म्हणजे त्या राहिल्याच नाहीयेत जवळजवळ. आणि विदेशी संस्कृतीचं स्वीकृतीकरण बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. आपले जे काही स्वदेशी गोष्टी होत्या, ज्या काही भारतीय परंपरा होत्या, त्या संस्कृती विसरून विदेशी संस्कृती स्वीकृतीकरण केल्यामुळे खूप अडचणी किंवा खूप क्लिष्ट गोष्टी झालेल्या आहेत. आपण भारतीय लोकांनी काय केलं, एक तर अंधश्रद्धा आहे बाबा, अंधश्रद्धा आहे, असं नाही करायला पाहिजे, हे असं असते का, तसं असते का, याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या बंद करण्यात आल्या. आता गुरुप्रथा असो, जसे आता भजन मंडळी म्हणा, काही साधू संतांकडून काही बोल यायचे, वेगळ्या प्रकारे काही गोष्टी पुढे येत राहायच्या आणि कानावर पडायचे शब्द ते कीर्तनाच्या माध्यमातून. असं म्हणतात लोक, सकाळी सकाळी उठल्यानंतर थोडं नामस्मरण करा, किंवा ते त्या माध्यमातून सकाळी पण वासुदेवाला त्याच्या माध्यमातून वासुदेव यायचं, तो नामशेषच झालाय. म्हणजे याचा अर्थ काय होता का, सकाळी सकाळी उठल्यानंतर ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायची ना. आणि तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठताना ह्या 2 वेळ अशा आहे का त्या वेळेमध्ये जे तुमची जमीन आहे ना, तिथे डायरेक्ट पेरल्या जाते. रात्रीची अंगाई बंदच झाली, म्हणजे रात्रीची अंगाई बंदच झाली. हो, रात्री म्हणजे आता ते आई डायरेक्ट ते दुधाचं बॉटल एकदा घुसवली तोंडात, ती पण झोपते ना, आई झोपतो, उलट ती एखादा मोबाईल लावून देते, पीत बस बाबा तू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बंदच झाल्यात. ह्या सगळ्या एकत्र कुटुंब पद्धती, हिंमत राहायची, गोष्टी सांगायच्या नाही, मग ते एनकरेज यायचं, आजार पण कमी व्हायचे. मनुष्याला असं वाटलं ना अनिरुद्ध का वडील आहे बरं का माझे, मोठा भाऊ आहे का माझा, घरी गेल्यानंतर मला सपोर्ट मिळणार, बरं सपोर्ट मिळणार. हा एवढा शब्द जर त्याला स्पष्ट असेल ना, तरी तो अर्धा आजार तू बरा व्हायला बसला. पहिले सपोर्ट सिस्टीमच काढून टाकली ना, सगळ्या परंपरा बंद झाल्या. आणि इथं सर्वात मोठी गडबड आहे खरं जर पाहतो म्हणलं तर आपल्याला समजायला पाहिजे का कुठंतरी आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल, समजून घ्यावं लागेल स्वतःला का काय रिकवर करायला पाहिजे. नाही, या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला हव्यात, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. प्रथा असतील, परंपरा असतील, संस्कृती असेल आणि संस्कार असतील, जे आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितले, ते प्रत्येक संस्कार जर प्रत्येकावर होत गेले तर खऱ्या अर्थानं मनुष्याचं जे जीवन आहे ना, ते अजून थोडंसं वृद्धिंगत आणि छान होईल. म्हणजे जे काही आपण पूर्वीच्या काळी बघत होतो, लोक 100-150 पर्यंत वगैरे जात होती, 125 पर्यंत जात होती, तेच प्रमाण मधल्या काळामध्ये अगदी 80-90 पर्यंत आलं होतं. आणि आजच्या काळामध्ये बघायला गेलं तर 40-50-60 पर्यंत खूप. तर त्यामुळे ते प्रमाण अजून कमी होणार आहे. म्हणजे अजून येत्या काळामध्ये जर आजार बळावले गेले तर ते अजून प्रमाण येणार आहे. मला हे विचारायला आवडेल सर, की आता तुम्ही जसं म्हणतात की हे सगळे आजार मनाचे आहेत आणि मनातूनच ते निर्माण होतात, रिकवर पण मनानेच होतात. मग नेमका मनुष्य कसा आहे, म्हणजे तुमच्या नजरेतून जर बघायला गेलं तर तो कसा आहे, त्यानं नेमकं काय करायला हवं, हे तुमच्याकडून जाणायला आवडेल, किंवा ती उत्सुकता आहे माझ्या मनामध्ये की तुम्ही काय सांगाल मनुष्याबद्दल. आता बघा, तुम्ही आता जस्ट बोलता बोलले का जेवढी मेडिसिन प्रगती करून राहिली, उलट तेवढ्या लेवलवर आजार पण वाढत चालले. आणि जो प्रश्न केला आता तुम्ही का मनुष्य नेमका कसा आहे, मी ज्या दृष्टीनं मनुष्याकडे पाहतो ना, आपण जर त्याला थोडं उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला
बघा सर्वात जुनं शास्त्र जर कोणतं पाहतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की आयुर्वेदिक शास्त्र हे सर्वात जुनं शास्त्र. असं म्हणतात का ज्या वेळेला ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली का मनुष्याची निर्मिती झाली त्यावेळेपासूनच ते शास्त्र असणार. बरोबर आहे ना. आणि आपण त्याच्यामध्ये डीप उतरत गेलो काही ग्रंथ जर चालत गेलो तर आपल्याला समजते काही शास्त्र म्हणजे पुरातन काळापासून सुरू झालेलं आहे, चालत आलेलं आहे. आणि त्याचं कारण काय असं का आजूबाजूला झाडं होते आणि त्यांच्याकरता तेच ऑप्शन होतं का हे काय असते ते काय असते. उत्सुकता लागली आणि त्या उत्सुकतेमधून त्यांनी शास्त्राची निर्मिती केली. आपण दुसरं शास्त्र म्हणजे ॲलोपॅथी. 1500-1600 वर्षा अगोदर जर पाहतो म्हटलं तर ग्रीक म्हणा यांचे साम्राज्य होतं आउट ऑफ कंट्रीमध्ये तिथून ते सुरू झालेले ॲलोपॅथी ज्याने आता वर्चस्व जगावर पूर्ण साध्य केलं. तिसरं म्हणजे 1700 शतकामधलं आलेलं होमिओपॅथी. आणि असे अनेक शास्त्र आहे. ध्यान म्हणा हे पण एक शास्त्रच आहे. योगा म्हणा जे पुरातन काळापासून आपल्या भारतात वापरून राहिलो आपण किंवा चायनामध्ये ॲक्युप्रेशर म्हणा हे पण एक शास्त्र आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून शास्त्र काम करूनच राहिले. आणि आज हे शास्त्र त्यांच्या उच्चांक अशा शिखरावर आहे. ॲलोपॅथी जर पाहतो म्हणलं तर खूप सुंदर प्रकारे मेडिसिनची निर्मिती झाली. बरोबर. संशोधन जर पाहतो म्हटलं आज त्या लेवलवर म्हणजे तुम्ही कळत न कळत ऍटम म्हणा का पेशी म्हणा का डीएनए म्हणा का डीएनएच्या आणखीन आरएनए म्हणा त्या लेवलवर जाऊन पोहोचले. रिकव्हरी फास्ट झाली. तेवढ्या लेवलवर तुम्ही तुमच्या शास्त्राची निर्मिती केली. आजच्या आधुनिक युगामध्ये पहिल्यापासूनच आयुर्वेदिक शास्त्र पहिल्यापासूनच प्रचंड फॉर्म मध्ये होतं. आजही ते तेवढ्याच लेवलवर आहे. बाकीचे शास्त्र काम करू राहिले, लोक ध्यान करू राहिले, योगा करू राहिले, सर्व करून राहिले. पण तरी आजार वाढतच चालले. आजार कमी नाही होऊ राहिले. खरं म्हणजे हे शास्त्र आपण जर बारीक चेक करण्याचा प्रयत्न केला तर एवढे शास्त्र वाढून सुद्धा मनुष्याला प्रॉब्लेम वाढत चालली. म्हणजे याचा अर्थ काय होतो मनुष्य कोणत्याच शास्त्रामध्ये बसायला तयार नाही. सगळ्या शास्त्रातून बाहेर निघतोय तो. शास्त्राची निर्मिती कोणी केली? मनुष्यानेच केली आहे. मनुष्य त्याच्या पुढचा आहे. तुम्ही त्याला शास्त्रामध्ये फिट करू शकत नाही. आपण काय करू राहिलो मनुष्य त्याला एखाद्या शास्त्रामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करून राहिलो. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न केला होता ना एवढ्या आजार वाढायचा जेवढी मेडिसिन वाढत चालली सत्य हे आहे का तुम्ही जेवढी शास्त्रामध्ये प्रगती कराल तेवढी मनुष्याची सिस्टीम स्ट्रॉंग होईल. तेवढा तो इंटेलेक्च्युअली आणखी स्ट्रॉंग होईल, फिजिकली आणखी स्ट्रॉंग होईल, मेंटली तो आणखी स्ट्रॉंग होईल. पण तुम्ही त्याला शास्त्रामध्ये कधीच बसू शकणार नाही. तुम्हाला तुमचे शास्त्र अपग्रेड करत राहावं लागेल आणि तो स्वतः अपग्रेड होईल. म्हणजे असं म्हणतात ना हे पण सत्य आहे. एखादा व्यक्ती दारू जर पित असेल ना त्याला एक पॅक घेतो म्हटलं आता त्यांच्या भाषेत सांगा त्याला 30 जे काय असेल ते तर त्याला नशा येते. बरोबर. पण काही एका ठराविक वेळेने जर पाहतो म्हणलं त्याला एका पॅकनं काहीच होत नाही. का? कारण शरीराने त्याला एक्सेप्ट केलं, स्वीकारलं, काहीच फरक नाही पडतो राहिला. 1-2 पॅक नाही होणार नाही का नंतर 2-3 पॅकनं पण काही होणार नाही. बरेचसे लोक मेडिसिन घेतात झोप येण्याकरता. एक गोळी घेतली झोप येते पण काही ठराविक वेळेनंतर एका गोळीने त्यांना काहीच फरक नाही पडू राहिला. 2 गोळ्या घ्यायला लागू 3 गोळ्या घ्यायला लागू राहिल्या. एका ठराविक वेळेनंतर जर पाहतो म्हटलं तर गोळ्याचा इफेक्टच नाही होऊ राहिला. बरोबर. मग काय झालं इथं मनुष्याने प्रगती केली. म्हणजे उदाहरणार्थ आपण डायबेटीस घेऊ किंवा बीपी घेऊ. पहिल्यांदा आपण चालू करतो ग्लायकोमेट वगैरे नाही का 250 mg, नंतर 500 mg, नंतर 1000 mg. मग हे हळूहळू एवढं वाढत जातं की मग इन्शुलिन पर्यंत जावं लागतं तुम्हाला. आणि मग एका वेळेला ते इन्शुलिन पण कधी कधी काम करत नाही. म्हणजे मनुष्य प्रगती करतो तसं मग हे आजारी प्रगती करतात आणि बाकीच्या गोष्टी प्रगतीच करतायत. बरोबर आहे. म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच येतो इथं का मनुष्य शास्त्रामध्ये बसायला तयार नाही आणि आपण त्याला शास्त्रामध्ये बसवण्याचा प्रयत्न करू. आणि ही सर्वात मोठी चूक आहे. मग मनुष्याला बाहेर कसं काढायचं? आपण जर एखादा वेडा व्यक्ती जर पाहिला ना युद्ध वेडा म्हणजे काय असं म्हणू शकतो का त्याचं वरचं काम करत नाही, डोकं काम करत नाही. सिंपल शब्दामध्ये का त्याची बुद्धी सध्या काम करून नाही राहिली. बरोबर. पण तो 8-10 लोकांना आगुटत नाही. म्हणजे तुमची शक्ती एवढी प्रचंड आहे. म्हणजे मनुष्याची शक्ती एवढी प्रचंड आहे. मग त्या शक्तीला दिशा कशी देऊ राहिलो आपण?
म्हणजे आजच्या आधुनिक शास्त्रामध्ये, आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हणून एक शब्द पुढे येऊन राहिला का मनुष्याला तुम्ही समग्र म्हणजे ते म्हणतो ना आपण त्या होलिस्टिक हेल्थ हा शब्द त्यांनी प्रॉपर घेतला का पूर्ण पकडा. म्हणजे त्याला फक्त डोकं म्हणा का हे म्हणा ते नको पकडू, तसं नाही, पूर्ण पकडा. म्हणजे त्याचं मन पण आलं पाहिजे, त्याचे विचार पण आले पाहिजे, त्याचं शरीर पण आलं पाहिजे, त्याच्या भावना पण आल्या पाहिजे आणि या सर्वाला पकडून तुम्ही ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करा. आज वैद्यकीय शास्त्रामध्ये हा शब्द पॉवरफुल होत चालला. बरोबर. आणि आपण कधीतरी जुने पाहू ना, एक डॉक्टर सर्व प्रकारचे ट्रीटमेंट द्यायचा, तर त्याला समजायचं कारण गेल्या वेळेस हार्टची ट्रीटमेंट दिली होती बरं का, आणि आता डोकं दुखू राहिलं म्हणजे काहीतरी भावनेमध्ये गडबड झाली. बरोबर, तो लिंक लावायचा ना. आज तुम्ही स्पेशलिस्ट होता बाकीच्या गोष्टी सुटून आल्या. तुम्ही फक्त त्याचा कानच पकडला पण तुम्हाला माहितच नाही डोक्यात काय सुरू आहे. तुम्ही त्याचे डोळेच पकडले पण माहितच नाही पास्ट मध्ये काय काय घडलं, काय काय पाहून राहिला. बरोबर, लिंक तिथं चालले ना. येस. म्हणून असं म्हणतात होलिस्टिक हेल्थ हा शब्द पॉवरफुल होत चालला. आणि येणाऱ्या वेळेमध्ये लोकांना आणि या मेडिकल सायन्स जे काही शास्त्र आहे त्यांना विचार करायला भाग पाडला जाईल आणि हळूहळू सर्व सिस्टीम पकडून ट्रीटमेंट दिल्या जाईल. या प्रकारच्या गोष्टी येणार. स्वामी विवेकानंद म्हणायचे, त्यांच्या आपण ऑटोबायोग्राफी जर वाचली ना एक गोष्ट येतात का तुम्ही एवढे दवाखाने मोठमोठे बांधता का. याचा अर्थ काय होते का तुम्ही मोठमोठ्या आजारांना आव्हान करून आले किंवा येणाऱ्या वेळेमध्ये आजार खूप वाढणार हे माहिती आहे तुम्हाला, हे माहिती आहे किंवा तुम्ही त्या प्रकारचे विचार पेरून राहिले. मग ते म्हणायचे अरे आश्रम बांधा जिथून ज्ञानचर्चा होईल. बरोबर. आणि खरी गोष्ट आहे निरुद्ध का येणाऱ्या वेळेमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे डिझाईन होईल का बाबा ज्ञान व्हायला पाहिजे. कुठंतरी त्याच्या विचाराची कुठंतरी मांडणी आहे, जी बांधणी केलेली आहे याला कुठंतरी चेक करायला पाहिजे, चेक करायला हवाय. हा वैचारिक लेवल कुठं भटकून राहिला हे पाहायला पाहिजे आणि संपूर्ण व्यक्तिमत्व पकडून त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मनुष्याला शास्त्रामधून पकडताच येत नाही. बरोबर. त्याला जर तुम्हाला पकडायचं असेल तर त्याच्यामध्ये घुसावं लागेल. आणि इथं महत्वाचा मुद्दा असतो काउन्सिलिंग. इथं महत्वाचा पार्ट आहे काउन्सिलिंग. त्या लेवलवर जाऊन काउन्सिलिंग करावी लागेल. बरोबर, तरच त्या व्यक्तीला पकडता येतो. आपण जर अभिषेक बच्चन आणि राहुल गांधी जर पाहत म्हटलं ना, हे दोन व्यक्तिमत्व असं वाटतं मी कधी कधी पाहत आणि मिसमॅच झाले. आता अभिषेक बच्चन एक महानायक म्हणतो आपण, त्यांच्या पोटी जन्मालेला मुलगा. राहुल गांधी परंपरा चालत आलेला व्यक्ती. बरोबर. पण हे दोघंही पाहतो म्हणतो तो काही वेगळेच वाटतात. म्हणजे वेगळे वाटतात म्हणजे ते लोक चुकीचे आहे असं मला म्हणायचं नाही. बरोबर. पण कुठंतरी ते मिसमॅच झाली त्यांची सिस्टीम आहे ना, आणि यांना खरं डीप काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. ओके. राहुल गांधींना आज सपोर्ट सिस्टीम म्हणा, मार्गदर्शन करणारे म्हणा, साधारण लोक असणार का. नाही. पण तरी खूप मोठी लोक आहेत, खूप मोठी लोक आहेत. वर्कआउट काहीच नाही. बरोबर. अभिषेक बच्चनला सगळ्या प्रकारचे सिस्टीम तिथे ओपन होते, उपलब्ध आहेत. बरोबर. काही लोक म्हणतात बरं का ज्यांचे आई वडील खूप लेवलवर पोहोचले त्यांचे मुलं असेच होतात, शक्य नाही असं. नाही. हे आपण निर्माण केलेला थॉट आहे. ऍक्च्युअल मध्ये यांच्या मनाची घडण कुठं तरी चुकीच्या प्रकारे डिझाईन झाली किंवा वेगळ्या प्रकारे डिझाईन झाली. आपण बोलून राहिलो काय आणि आतमध्ये काय हे अलाईन नाही होते. जे भविष्य आहे आणि त्याच्यासोबत आपली स्वतःची सृष्टी अलाईन नाही होऊन राहिली. बरोबर. हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही जो प्रश्न केला ना, ऍक्च्युअल मनुष्य कसा आहे तो मिसमॅच होऊन राहिला. त्याला एकरूप करायला पाहिजे. बरोबर. मेडिसिन चुकीची नाहीये, शास्त्र माझ्या हिशोबाने कोणतंच चुकीचं नाहीये. वेगवेगळ्या कसोटीवर घासल्यानंतर ते शास्त्राला आपण त्याला उपाधी देतो काही शास्त्र आहे बाबा, म्हणून त्याला चुकीचं म्हणता येत नाही. मग रिझल्ट नाही उराला याचा अर्थ शास्त्राला दोष देता येणार नाही. दोष द्यावा लागेल त्या व्यक्तीला का नेमकं बाबा तू कुठं गडबड करू राहिला, यानं पेरणी काय करून ठेवलेली आहे, त्याच्या अंतर्मनामध्ये नेमकं दडलेलं काय आहे किंवा पास्ट मध्ये गोष्टी कशा घडून राहिल्या, इथपर्यंत आपल्याला जावं लागेल. चर्चेच्या माध्यमातून त्याला तिथपर्यंत न्यावं लागेल. अशा प्रकारच्या थेरपी मला डिझाईन करावा लागेल. आणि ते होलिस्टिक बिंग जे शब्द हेल्थ याला नक्कीच भविष्यामध्ये खूप मोठा वाव मिळेल. ट्रीटमेंट दिल्या जाईल. बरोबर. सरांनी खूप सुंदर पद्धतीने समजावलेलं आहे की आपल्याला मनुष्य कसा आहे, काय आहे, मनुष्याची निर्मिती झाल्यापासून मनुष्याला काउन्सिलिंगची किती गरज आहे या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि सरांनी असा एक खळबळजनक दावा केलेला आहे अगदीशय व्यवस्थित की काही लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्यांनी ती ओळखावी आणि ती जर ओळखली तर खऱ्या अर्थानं ते अजून प्रगती करू शकतात असं सरांचं म्हणणं आहे. सर मला एक विचारायला आवडेल की तो सगळ्याच लोकांचा प्रश्न आहे, म्हणजे पहिला आपलं जे सेशन पॉडकास्ट होता तो बऱ्याच लोकांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर जवळजवळ 80% लोकांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे, जो प्रश्न मी तुम्हाला आता विचारतोय की काउन्सिलिंग
जे आहे ते तुम्ही नेमकं कसं करता आणि तुम्ही जे काउन्सिलिंग करताय त्या काउन्सिलिंग मधून अशा कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत, किंवा तुम्ही काउन्सिलिंग करत असताना असं कुठलं चॅलेंज आहे किंवा असा कुठला चमत्कार तुम्ही करून दाखवलेला आहे, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, तर ते सगळं ऐकायला आवडेल आम्हाला. खरं म्हणजे पहिल्यापासून काउन्सिलिंग बद्दल समज गैरसमज तर आहेच, आणि आताही ज्या प्रकारे काउन्सिलिंग केली जाते ना काही वेगळ्या माध्यमातून, म्हणजे मला कोणी काउन्सिलिंग करते प्रश्न तो महत्वाचा नाही, पण मी माझ्या दृष्टीने जी काउन्सिलिंग पाहतो तिला आपण पुढे घेण्याचा प्रयत्न करू. बघा, एखाद्या व्यक्तीकडे एखादा प्रश्न आहे आणि असं म्हणू शकतो का तो व्यक्ती तो प्रश्न घेऊन आता त्याला जे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर वाटते, समजा डोकं दुखत असेल, पाठ दुखत असेल, तो डॉक्टरकडे जाणार, बरोबर आहे ना. काही पैसे प्रॉब्लेम असेल तर आणखी काही ज्योतिषशास्त्र म्हणा अशा लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करेल, वेगळ्या माध्यमातून करेल. पण आपण कॉमन प्रश्न घेऊ का त्याचं शरीर त्याला साथ देत नाही, आपण कॉमन प्रश्न घेतला, तो प्रश्न घेऊन तो डॉक्टरकडे गेला. आता डॉक्टर काय म्हणणार, शरीर साथ देत नाही म्हणजे काहीतरी बाबा शरीरात गडबड आहे, काहीतरी रासायनिक क्रिया ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या प्रकारे होऊन नाही राहिल्या, म्हणून ते काय करणार, त्या प्रकारच्या मेडिसिन देणार, व्हिटॅमिन काही चेक करण्याचा प्रयत्न करणार, सगळं काही पाहून त्या प्रकारे बीपी वाढली का, डायबिटीज वाढली का, त्या प्रकारे त्याला उत्तर देणार आणि त्याच प्रकारे त्याला सांगण्याचा प्रयत्न करणार. पण त्याला रिझल्ट नाही आला, मग हाच प्रश्न घेऊन तो व्यक्ती असं म्हणू शकतो का ज्योतिषशास्त्रवाल्याकडे गेला. आता ते काय म्हणणार, याची ग्रह तारे बरोबर नाही दिसत, याचा अर्थ सिंपल सांगायचं झालं तर बरोबर, मग तो त्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, असं करा तसं करा. हाच प्रश्न घेऊन तो वास्तुशास्त्रवाल्यांकडे गेला. ते काय म्हणणार, बाबा आता पैसा नाही का, शरीर साथ देत नाही, काही आग्नेय दिशा म्हणा, काही दिशा काही गडबड झाली काय, एनर्जी फॉर्म काहीतरी ईशान्य म्हणा, बरोबर काहीतरी चुकल्या काय दिशा, तो ते चेक करण्याचा प्रयत्न करा, मग इकडे खिडकी बंद करा, दरवाजा इकडला थोडा हे करा, त्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशाच प्रकारे होमिओपॅथी असो, आयुर्वेदिक असो, का आणखी कोणते शास्त्र असो, उत्तर बदलणार. प्रश्न एकच आहे, उत्तर वेगवेगळी. मग आपण काय म्हणतो, त्यांचे ते उत्तर त्यांच्या शास्त्राप्रमाणे देऊन राहिले, चुकीचं कोणीच नाही, सगळे कोणीच नाही, बरोबर शास्त्राप्रमाणे उत्तर देऊन राहिले. पण इथं समजण्यासारखा प्रश्न काय का, तुम्ही त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन राहिले का शास्त्राला पुढे घेऊन राहिले. प्रश्न काय का, तुम्ही त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन राहिले का तुम्ही शास्त्राला फॉलो करून राहिले. तुमच्याकडे कन्सेप्ट आहे, बरोबर, हा डोकं दुखते बाबा याला एखादी क्रोसिन देऊन टाका, येस फिक्स आहे का, डोकं दुखते याला क्रोसिन दिली पाहिजे, येस का, तुमचं शरीर साथ नाही त्याला काहीतरी एनर्जी फॉर्म बदललेला आहे, तर त्याला एखाद्या ग्रहाला पूजा गिजा करा, येस किंवा ते ईशान्य म्हणा आग्नेय चेक करा थोडं, येस हे कन्सेप्ट आहे. आणि त्या प्रकारे काउन्सिलिंग होऊन राहिली. ऍक्च्युअल मध्ये त्याच्या प्रश्नाला उत्तर नाहीये. तो जो प्रश्न करतो तो व्यक्ती त्या प्रश्नाला धरून अलाईन नाही होऊन राहिला, तो अलाईन कुठे होऊन राहिला, शास्त्राला धरून अलाईन होतोय. आणि इथं गडबड आहे बरं का. म्हणजे खरी काउन्सिलिंग मला असं वाटते का तुम्ही त्याचा प्रश्न पकडा आणि तुम्ही त्या प्रश्नालाच उत्तर द्या, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नालाच उत्तर द्याल ना, तो व्यक्ती पकडला जाईल, त्यावेळेस समजणार नेमकं चुका कुठे आहे, बरोबर. मग याचा अर्थ शास्त्र चुकीचे आहे असं मला म्हणायचं नाही, बरोबर. पण मनुष्य शास्त्राच्या परी आहे, मनुष्य कोणत्या शास्त्रामध्ये बसायला तयार नाहीये, बरोबर. तो शास्त्राच्या परी आहे. आणि तुम्हाला जर त्याला पकडायचं असेल तर तुम्हाला त्याला पकडावं लागेल, त्याच्या शब्दाला पकडावं लागेल, त्याच्या प्रश्नाला पकडावं लागेल, त्याच्यासोबत खेळावं लागेल, कुठेतरी आपल्याला त्याच्यासोबत चालावं लागेल का पास्ट काय होता, घटना कशा घडल्या, त्याच्या विचारामध्ये सध्या काय सुरू आहे. कालच मी एका व्यक्तीची काउन्सिलिंग करत होतो, दुबईवरून कॉल होता तो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला पहिलाच पॉडकास्ट, त्याच पॉडकास्ट मधून त्यांनी कनेक्टिव्हिटी घेतली होती. म्हणजे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन का, तुमचा पॉडकास्ट दुबईपर्यंत धन्यवाद लँड झालेला आहे, धन्यवाद. आणि त्या माध्यमातून मी पण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर त्यांनी कॉल केल्यानंतर प्रश्न असे होते अनिरुद्ध का, सर मला समजतच नाही, शरीर साथ देत नव्हतं, डिप्रेशनच्या गोळ्या सुरू होत्या, बाकीचे प्रॉब्लेम खूप झाले होते, फॅमिली मॅटर अशा लेवलवर पोहोचलो होतो का कोर्टातून पूर्णपणे खेळ संपलाय, डोकंच काम करत नव्हतं, करिअर बद्दल अनेक प्रश्न होते. आणि तो सांगत होता मी खूप प्रामाणिक आहे, मी खूप ध्यानधारणा करतो, मेडिसिनच्या गोळ्या सुरूच होत्या, मग आता याला काय करायचं, या व्यक्तीला काय करायचं,
प्रश्न आहे ना. प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे तो गुळ्या तर घेऊनच राहिला होता. तुमच्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे ध्यानधारणा तर तो जास्तच करत होता. बरोबर. पूजा अर्चा करतोच होता. पूजा अर्चा जास्त होते. जास्त करतो. हा, मी तर काल असं तोडण्याचा प्रयत्न केला का बाबा देव तुला थोडी म्हणतो इकडे गेलो असं कर. कर्म कर ना. कर्मामध्ये खरी पूजा आहे ना. मला एवढं समजते का तुम्ही जे खरंच करता. नाही, कर्म महत्वाची आहेत. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी तेच सांगतो की तुम्ही कर्मामध्ये चुकू नका. कर्म प्रत्येकाने करत राहिलं आणि ते चांगली कर्म हवीत. प्रत्येकाला कर्माचं फळ मिळणार आहे. तुम्ही वाईट केलं तर तुम्हाला वाईट फळ मिळणार आहे, चांगलं केलं तर चांगलं फळ मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही कर्म करत राहा. फळाची अपेक्षा न करता चांगली कर्म करत. पण आपण यांना आता बघा तुम्ही जे शब्द सांगितले आम्ही त्याला सांगतो कर्म चांगले करा. पण यांच्या मनामध्ये जर गोंधळ असेल नाही, काहीच नाही करू शकणार ते. मग या गोंधळाचं काय. याला म्हणते काउन्सिलिंग. तुम्ही काउन्सिलिंग करत असताना तुमच्या तोंडातून शास्त्र नाही गेलं पाहिजे पुढं. तुम्ही व्यक्ती पकडला गेला पाहिजे. बरोबर. माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या आणि त्यांचे प्रश्न बघा कसे होते का सर म्हणे एक तर शरीर साथ देऊन राहिलं, मुलाचे माझे रिलेशन चांगले नाहीये, मी सर्व जीवन मुलाकरता वाहून टाकलं, मी वेल एज्युकेटेड आहे, पण मुलांवर चांगले संस्कार व्हावं आणि त्यांना जीवनात काहीतरी बना म्हणून मी जॉब नाही केला, माझ्या एज्युकेशनचा कोणताच फायदा नाही घेतला. मला माझे मिस्टर सपोर्ट करत नाही, सासू सासरे पण सपोर्ट करत नाही. आणि म्हणे मी आता 44-45 मध्ये पोहोचली आणि या एज मध्ये पोहोचल्यानंतर माझ्या बरोबरचे जे काही मित्रमंडळी, काही जे फ्रेंड सर्कल होतं किंवा रिलेटिव्ह होते, जवळचे जे होते, सगळे चांगल्या पोझिशनवर जॉबवर जॉईंट आहे आणि जीवनामध्ये स्टेबल आहे. मला असं वाटतं माझं जीवन काय. आणि ज्या मुलाकरता मी सर्वस्वी वाहून टाकलं होतं आज त्याच्यासोबत माझे रिलेशन खराब झाले आणि मला आता शरीर पण साथ देत नाही आणि आता मला समजतच नाही भविष्यात करावं काय. आणि मी ज्यावेळेस चर्चा केली ना, नक्कीच आम्ही तिथे 4 ते 5 दिवस सेशन पुढे घेतले. पण 4 दिवस सेशन संपल्यानंतर जे कन्क्लुजन होतं आणि त्यांच्या तोंडातून आलेलं कन्क्लुजन होतं का त्यांना मुलाबद्दल प्रश्न नव्हते, नवऱ्याबद्दल काहीच प्रश्न नव्हते, सासू सासरे सपोर्ट करत होते, नवरा पण सपोर्ट करत होता, त्यांना क्लिअर झालं होतं. करिअरच्या माध्यमातून जर घेतो म्हणलं आपण उडी मारतोच म्हटलं, रस्ते भरपूर होते. मग हेच प्रश्न पूर्ण अपोजिट होते. 4 दिवसानंतर हे प्रश्नच नव्हते. आणि यालाच म्हणते खरी काउन्सिलिंग. त्यांना आरसा दिसला पाहिजे. बरोबर बरोबर. पण तुम्ही जर म्हणाल वास्तुशास्त्र काय म्हणते, ज्योतिषशास्त्र काय म्हणते, शास्त्र चुकीचं नाही बरं का. मी वारंवार ते मुद्दा इथं क्लिअर करून राहिलो. बरोबर. नाहीतर आम्हाला ज्योतिषशास्त्रवाले, वास्तुशास्त्रवाले, काउन्सिलिंग वाले, ॲलोपॅथिक वाले, डॉक्टर सगळेजण कमेंट करणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगतो की सरांनी सांगितलेलं आहे की हे सगळं जे आहे याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. ऍक्च्युअली हे महत्वाचं आहे. तुम्ही जर व्यक्ती नाही पकडला, त्याचे प्रश्न जर नाही पकडले ना, येस येस येस, तर तुमचे शास्त्र कामाचंच नाही. आणि आजची सत्य परिस्थिती आहे नाही. तुम्हाला व्यक्ती प्रश्न हे पाहून मग त्याला शास्त्र जोडणं गरजेचं. मग शास्त्र जोडणं, शास्त्र हे सप्लिमेंट आहे ऍक्च्युली. म्हणजे मनुष्य म्हणजे शास्त्र नाहीये. मनुष्य असं आहे, शास्त्र तुमचे असे आहे. येस येस येस. तुम्ही शास्त्राच्या माध्यमातून त्याला सपोर्ट करू शकता, पण त्याला शास्त्राच्या माध्यमातून बाहेर नाही काढू शकत. नाही, सप्लिमेंट आहेत त्या. तुम्हाला बाहेर काढण्याकरता त्यालाच पकडावं लागेल, त्याच्या आतमध्ये घुसावं लागेल. त्यावेळेस समजणार त्याला बाहेर काढण्याकरता कोणतं शास्त्र सपोर्टिव्ह पार्ट प्ले करते. बरोबर. मन हलकं झाल्यानंतर प्रत्येक शास्त्र काम करून राहिलं. सत्य आहे. नाही, मी सर तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी ज्या वेळेला ज्या लोकांकडे मी स्वतः जातो ना, त्या लोकांनाही मी हे सांगत असतो की तुम्ही एखादी जर पूजा करताय घरामध्ये, आता हे अंधश्रद्धा वगैरे भाग नंतरचा आहे, पण एखादी पूजा करताय तर ती पूजा केल्यानंतर देव काही खाली येऊन तुम्हाला आशीर्वाद देणार आहे का? नाही. पण ती पूजा केल्यानंतर जे पॉझिटिव्हनेस तयार होणार आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे, ती महत्वाची. आणि त्यासाठी येणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे, पूजा करायला येणारा असेल किंवा सांगणारा असेल, तो पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जर छान असेल, चांगला असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्याकडनं येणाऱ्या ज्या काही वाईब्स आहेत त्या पॉझिटिव्हच आहेत आणि त्या पद्धतीनंच काम करणार आहेत. आणि हेच मी सांगत असतो प्रत्येक जणाला. पण तरी मी तुम्हाला इथं आणखी एक प्रश्न स्पष्ट करतो, कारण पॉडकास्ट मध्ये बोलून राहिलो आपण. तिथं किती पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होऊ द्या, एनर्जी निर्माण होऊ द्या, पण त्याची मनस्थिती जर त्याला अलाइन करणारी नसेल, त्या पूजेला तो जर अलाइन झाला नसेल, सायकोलॉजिकली त्या पूजेसोबत त्या एनर्जी सोबत तो जर एकरूप झाला नसेल, तर त्याचे जे बेनिफिट मिळणार असते त्याचं चान्सेस खूप कमी होऊन जातात. तेही आहे, त्यांनी अलाइन होणं गरजेचं. म्हणून बरेचसे लोक म्हणतात आम्ही पूजा तर केली, आम्ही सगळं तर पालन केलं, मी रोज ध्यान करूनच राहिलो, योगा तर करूनच राहिलो, तरी रिझल्ट का नाही? तो अलाइन झालाच नाही. आणि तिथं महत्वाचा पार्ट आहे काउन्सिलिंगचा. बरोबर. का तुम्ही तिथपर्यंत पोहोचता का? आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक खूप मोठी हस्ती होती,
हस्ती होती म्हणावं लागेल, कारण ते आता नाही आहे हयामध्ये. बर. आणि कोणत्या तरी माध्यमातून माझा त्यांचा संपर्क आला आणि VIP असल्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊनच चर्चा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी मला तीच रिक्वायरमेंट केली होती. आम्ही गेलो. 2014ची गोष्ट आहे. प्रॉब्लेम खूप होते, म्हणजे सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन संपला होता खेळ. फक्त ट्रीटमेंटच नाही बरं का, सगळंच केलं होतं. होम हवन असो, सगळं असो, रिझल्ट काहीच नव्हता. तर मी चर्चा करत असताना त्यांनी काय केलं, एक अल्बम बाहेर काढला. जुना अल्बम होता 2011चा, आणि त्या अल्बम मला पण दाखवत होते. मी उत्सुकतेने पाहत होतो. पण मला ते दाखवता माझ्या लक्षातच आलं का त्यांच्या दाखवण्याचा पर्पज आहे. ते दाखवून राहिले म्हणजे ते मला काहीतरी मॅसेज देऊन राहिले. मग मी त्यांना स्पष्ट विचारलं की म्हणलं, सर नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे, म्हणजे काही सांगायचं आहे काय यामधून? सर म्हणे, मी असा पाहिजे. कसा? जो 2011 होतो तसा. मग आम्ही तर 2014 बोलत होतो. मग याचा अर्थ काय होता? 3 वर्षात ते बदलले? नाही, ते बदलले, ठीक आहे. पण याचा खरा अर्थ त्यांनी हा मॅसेज देण्याचं कारण काय होतं? मी आता एवढा सक्षम नाही. जे वर्तमान काळातले प्रश्न आहे त्याला फेस करण्याकरता मी तयार नाही, पण हा तयार होता. ओके. याला म्हणते काउन्सिलिंग. काही घडामोडी वेगळ्या घडल्या होऊ शकते. मी ज्या प्रकारे काउन्सिलिंग करतो म्हणा का, त्या माध्यमातून त्यांना काही गोष्टी नाही पसल्या. मी तिथं कनेक्टिव्हिटी नाही, म्हणजे कंटिन्यू नाही करू शकलो. आणि त्यानंतर एक दिवस ते ऍडमिट होत्या मुंबईला, आणि त्यांच्या बहिणीचा फोन आला होता. म्हणजे सर शेवटच्या टप्प्यावर आहे बरं का. आम्ही माझ्या मिसेसला जेवण करताना बोलत होतो. माझा घास तिथंच थांबला होता. म्हटलं, किती यांना कोणत्याही दवाखान्यामध्ये न्या, कशा प्रकारची ट्रीटमेंट आहे, पण आतमधली गाड सोडलीच नाही तर बाहेर कसं निघणार? आणि मला असं वाटायचं अनिरुद्ध का तेवढ्या गाठी जर सोडल्या ना तर आताही चान्सेस आहे का ती व्यक्ती बाहेर येऊ शकते. आताही चान्सेस आहे का ती व्यक्ती बाहेर येऊ शकते. आणि तिथून 2 दिवसानंतर ते गेले निघून. काउन्सिलिंगचा खरा अर्थ आहे का तुम्ही त्याच्यामध्ये उतरा, तुम्ही त्याच्या प्रश्नाला पकडा, तुम्ही त्या व्यक्तीला पकडा, शास्त्रामधून नाही. आणि कसं पकडायला पाहिजे ही एक कला आहे, तो अनुभव तुम्हाला सांगते. आणि ज्यावेळेस खरंच तुम्ही काउन्सिलिंग म्हणून पुढे येता तर वेळ काळ परिस्थिती तुम्हाला मदतच करते. हे पण तेवढंच सत्य आहे. बरोबर. तर माझ्या दृष्टीनं काउन्सिलिंग अशी आहे अनिरुद्ध का, मला असं वाटते शास्त्र चुकीचे नाही, पण तो व्यक्ती पकडा आणि त्या व्यक्तीमध्ये घुसा. शास्त्रामधून तुम्ही घुसू नका, त्या व्यक्तीमध्ये डायरेक्ट घुसा. हे प्रत्येकाने करायला हवं. म्हणजे हे सरांनी सगळ्यांसाठीच सांगितलेलं आहे. म्हणजे कोणी डॉक्टर असेल, कुणी ज्योतिष तज्ज्ञ असेल, कुणी वास्तुशास्त्र पाहत असेल, वास्तुतज्ञ असेल, कोणी कोणत्याही पद्धतीनं जो कोणी प्रश्न घेऊन आपल्याजवळ येणार आहे तर त्या प्रश्नाला पकडणं, त्या प्रश्नाच्या व्यक्तीला पकडणं, किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये साचलेल्या सगळ्या गोष्टींना पकडून मग या शास्त्रांची सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या गोळ्या आपण देतोय त्या गोळ्या सप्लिमेंट आहेत ऍक्च्युली. त्याचं डोकं का दुखतंय हे बघणं गरजेचं आहे, आणि मग त्याला क्रोसिन देऊन मग ते बाहेर काढणं गरजेचं आहे. आपण क्रोसिन देतोय, गोळ्या देतोय, सलाईन देतोय, म्हणजे बाहेर न देतोय सगळ्या. आत काय आहे ते पाहणं गरजेचं आहे, आणि तेच सरांनी आपल्याला या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. जाता जाता सर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं म्हणजे आपला आजचा विषय आजार आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून. मला असं वाटतं का त्याच माध्यमातून काहीतरी सांगायला पाहिजे किंवा ते शब्द पुढे घ्यायला पाहिजे. आजच्या वेळेमध्ये म्हणजे उदाहरणच घेऊ, लाईव्हमध्ये माझेच भाऊजी आणि सगळ्या बहिणीचे मिस्टर, त्यांना सोराशीस झाला होता. 2000 या वर्षी सोराशीस झाला होता. आता नक्कीच घर की मुलगी दाल बरोबर म्हणते, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट मला प्रश्न केला नाही. बरोबर. 2004-05 पर्यंत माझ्या मतानं ते गुजरातमध्ये ट्रीटमेंट घेत होते. पण आजार हळूहळू मोठा झाला, कमी नाही झाला, वाढला. मग नंतर ट्रीटमेंट बदलली, मुंबईची ट्रीटमेंट घेतली. त्या ट्रीटमेंटमध्ये आजार कमी व्हायचा आणि मेडिसिन थोडी बंद केली तर परत तो बूम व्हायचा. बरोबर. पण पहिले जर तो समजा असं म्हणून आपण 30% असेल तुमच्या बॉडीवर आणि मेडिसिन बंद केली तर तो कमीत कमी 40% 45% जागा कव्हर करून टाकायचा. म्हणजे प्रमाण वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. तिथेही त्यांची 3-4 वर्ष ट्रीटमेंट झाली. असं करता करता आजार शरीरभर झाला. मग नंतर मी कधीतरी मध्ये मध्ये चर्चा करायचो, पण ते मला नाही बोलायचे. माझ्याकडे ते ऑप्शनच द्यायचे का आता या डॉक्टरकडे जायचं आहे, मला त्या डॉक्टरकडे जायचं आहे. आणि मला असं वाटायचं कधीतरी त्यांच्यापाशी हा खेळ संपेल आणि जे मला म्हणेल त्या दिवशी आपण त्यांना पुढे घेऊयात. बरोबर.
मग असं करता करता 2014 पर्यंत खेळ सुरूच होते. तोपर्यंत शरीराने पूर्णपणे घेरावा घेतला होता. मग त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न केला आणि खरं पाहिलं तर मी पण त्यावेळेस खेळ मांडला का यांनी आता आपल्यापर्यंत यावं. बरोबर. आणि ते माझ्यापर्यंत पोहोचले. आपण काउन्सिलिंग मधून बोलतोय बरं का. आणि जे सांगत आहे ते मी माझ्या अनुभवाच्या माध्यमातून सांगतो. अक्षरशः त्यावेळेला मेडिसिन कामच करत नव्हती. आणि त्यावेळेला माझे एक मित्र होते, त्या मित्रांनी आईस्क्रीम आणली होती आणि आमच्याकडं त्या ऑफिसमध्ये फ्रीज होता, तर त्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवली होती. आणि आता जवळचे जावई लोक म्हटल्यानंतर म्हणून त्या मित्रांनी 2 आईस्क्रीम कपमध्ये आईस्क्रीम दिला आणि त्याला घ्या, थोडा पाहुणचार केला सारखा. तर मला म्हणे आईस्क्रीम नाही जमत. तर का बरं? नाही म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आजार वाढतो. अरे म्हटलं जागा तर पाहिजे ना वाढायला. आता एवढा वाढलाय की त्याला जागाच नाही, अजून वाढणार कुठे तो. आणि कधीतरी आपल्याला या थॉटवर जावं लागेल, किती नियमाचं पालन करायचं. आणि तुम्ही ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने रिझल्टच येऊन नसेल राहिला तरी तुम्ही त्या नियमाचं पालन करून राहिले, खा बिंदास. मग आईस्क्रीम खाल्ली आणि माझ्या समोर ते बसल्यामुळे मी त्या टोनमध्ये मग घेत होतो त्या व्यक्तींना. तर त्यांनी आईस्क्रीम खाल्ली, चर्चा सुरू झाली. चर्चेने बऱ्यापैकी आकार घेतला. 3 दिवस मी त्यांना इथंच ठेवलं, 3-4 दिवस पुण्यामध्ये. जाता जाता त्यांनी प्रश्न केला कारण मेडिसिनचं काय करू. मी त्यांना एकच उत्तर दिलं, मला मी काय बोलतो ते समजलं असेल तर निर्णय घ्यायचे, आणि नसून समजलं असेल तर मला क्रॉस प्रश्न विचारायचा, जबाबदारी घ्यायची तयारी करायची. प्रश्न काय होता, मेडिसिन काय ती तुमची जबाबदारी आहे, तुम्ही ठरवा काय करायला पाहिजे. पण मी जर बोललो ते समजलं असेल तर निर्णय घ्यायचे. बरोबर. आणि नसून समजलं तर मला क्रॉस करायचं. उलट मला माझा चेहरा पाहायला आवडेल. मी तर लोकांना ओपनली सांगतो माझा चेहरा दाखवा, नाही तर तुम्ही तुमचा चेहरा पाहण्याची तयारी करा. बरोबर. तुम्ही काय आहात. मग त्या प्रकारे मी त्यांना बोललो. मग त्यांनी चेहरा पाहण्याची तयारी केली. बरोबर. अनिरुद्ध पहिल्या 15 दिवसामध्ये 70% आजार गायब झाला. सत्य आहे बरं काय. 70% आजार गायब झाले. माझे वडील त्यावेळेला जिवंत होते, आज ते हयामध्ये नाहीये. ते त्यांच्या घरी होते, ते प्रॉपर यवतमाळचे आहे. त्यांची मोठी मुलगी बोलली होती आणि आप्पा एकाच वेळेला बाबा गेले आणि या इतक्या इमिजिएटली तो आजार, म्हणजे अक्षरशः पोटावर दापोडा दिसायचा, 2-3 दिवसांना दापोडा गायब. फॅक्ट आहे. त्यावेळेला ती बोलली होती की आप्पा म्हणे हे ते 1-2 महिन्यात पूर्ण काय झाले बसला आजार. ही शक्ती तुमच्या मनाची आहे, तुमच्या विचाराची आहे. लुईस हे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, यू कॅन हील युअर बॉडी. आणि ते पुस्तक जगभर गाजलं. डॉक्टर लोकांनी, मेडिकल सायन्सनी त्या पुस्तकाच्या विरुद्ध उतरले नाही. त्या पुस्तकाने क्लिअर लिहिलेलं आहे का सर्व खेळ तुमच्या विचाराचा. आणि कितीतरी डॉक्टर लोकांनी उलट त्याच्या कॉपी काढून सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकीकडं आपल्याला हे माहिती आहे का सर्व खेळ आपलाच, पण आपण कुठेतरी आणखी त्याला ओपनली स्वीकारायला तयार नाही. तुमच्या जीवनातला कोणताही आजार असो त्याचं कारण तुम्हीच. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या वैचारिक लेवलला दस्तक देत नाही तोपर्यंत तो आजार जागा सोडणार नाही. बरोबर. मी शेवटचा मेसेज देणार का आपण करावी सोडवणं, तोडावे बंधन म्हणते संसाराचे. कुठंतरी कधीतरी आपल्याला आपल्यामध्ये घुसायला पाहिजे. आणि जर आपल्याला घुसता येत नसेल तर त्याकरता त्या लेवलवर जाऊन कोणाची तरी मदत घ्यायला हवी का आपण आपल्याला अनालिसिस करू शकलो पाहिजे. एखादा मोठा आजार जर आपल्या जीवनामध्ये आला तर कुठंतरी तुम्ही चुकले, वातावरण झाला, इन्फेक्शन झालं, या भ्रमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. मग याचा अर्थ असा नाही की इन्फेक्शन होतच नाही, वातावरणाचा परिणाम पडतच नाही. मग तुमच्यावरच काय झाला वातावरणाचा परिणाम, सर्वांवर व्हायला पाहिजे. तुमच्या घरातल्या अख्ख्या मेंबर सगळे आजारी तुम्ही पडायला पाहिजे, पण असं होत नाही. एखादा व्यक्ती पडलं तर ते तुम्ही म्हणता तुमच्यामधली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, पण सायंटिफिकली हे पण सिद्ध झालेलं आहे का तुमचेच विचार, चांगले विचार त्या प्रकारचे केमिकल तुमच्या शरीरामध्ये तयार करते, आणि तुमच्याच काही निगेटिव्ह विचार त्या प्रकारचे केमिकल तयार करते ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. आणि तुमचेच पॉझिटिव्ह विचार, चांगले विचार तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करते, आणि तुमचेच विचार तुमची इम्युन सिस्टीम
स्ट्रॉंग केलेली इम्युन सिस्टम पूर्ण काढून टाकते. मग पूर्ण हे- negative हा प्रश्न चुकीचा आहे की काही लोकांची इम्युन सिस्टीमच तशी होती बाबा म्हणून ते लोक आजारी पडले, हम्म. असं तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. जे आपल्या भारतानं खरं एक म्हणतो ना सौंदर्य जीवनाचं दिलेलं आहे त्याला पकडण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला स्वतःला ॲनालिसिस करण्याची वेळ आलेली आहे. आणि हाच माझा मेसेज राहील का आपल्याला आपली ओळख करावी लागेल हम्म. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. आजार हा मनाचा आजार आहे, शरीराचा आजार नाही, हे सरांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाला आपला विचार करावा लागेल. प्रत्येकाने आता पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि ज्याला कोणाला पॉझिटिव्ह राहता येत नाही आहे, माझ्याकडे निगेटिव्हच विचार आहेत, तर त्याला काउन्सिलिंग हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आणि सरांनी मागच्याही पॉडकास्टला सांगितलंय, सर याही पॉडकास्टमध्ये तेच सांगतायत की प्रत्येक माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे. प्रत्येक माणसाला काही ना काही ते आजार आहेच. मग तो शारीरिक असेल, तो मानसिक असेल, तो बाह्य असेल, कोणताही आणि असेल. कोणत्याही माध्यमातून बरं का तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल, एज्युकेशनमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काही प्रश्न या सर्वाला काउन्सिलिंगची खरी आवश्यकता आहे. काउन्सिलिंगचीच आवश्यकता आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम असो. हो. आणि उलट मला असं वाटतं की तुम्ही वैचारिक लेवलला जर हलके झाले ना नंतर मेडिसिन घ्या, येस. नंतर शास्त्राची मदत कोणतेही घ्या. मी 100% सांगतो तुम्हाला इतका रिझल्ट येईल रिझल्ट जबरदस्त तुम्ही येणार आहे. कल्पना करू शकणार कल्पना करू नाही. शकणार नाही. स्पीडनं रिझल्ट वाढणार. येस. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला आजार म्हणजे नेमकं काय, त्या आजारांवर कशा पद्धतीने आपल्याला मात करता येईल, अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. सर आपल्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा इथं आले, याबद्दल मी सरांचे आभार मानतोच. आणि सरांनी अशीच साथ टॉक विथ अनिरुद्धच्या या सगळ्या परिवाराला देत राहावी हीच आपण आशा व्यक्त करतो. आणि सरांची आपण रजा घेऊयात. धन्यवाद सर, आपण इथं आलात, एवढी सुंदर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.